आता बघा, नॉर्मली आपण घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घेतो. म्हणजे कसं घेतो? तर आपण पहिला बघतो दरवाजा. दरवाजा कोणत्या दिशेत आहे? कारण आपल्या डोक्यामध्ये आलेलं, आपल्या डोक्यात आहे दक्षिणेला यम आहे. मग त्या दिशेला दरवाजा नको. पश्चिमेला पण नको. मग उत्तरेला, ईशान्य, पूर्वेला दरवाजा असेल तर चांगला. मग आपण घर घेताना काय करतो? दरवाजा बघतो. परत आपण काय करतो? हॉल म्हणजे लिव्हिंग रूम कसं आहे हे आपण बघतो. म्हणजे कसं आहे म्हणजे शास्त्रानुसार कोणत्या दिशेत आहे. कारण आपलं जे वास्तुशास्त्र आहे हे सगळ्यात जास्त कशाला महत्त्व देणार आहे? तर दिशांना महत्त्व देणार आहे. मग आपण किचन बघतो, देवघर बघतो, आपण बेडरूम पाहतो, आपण टॉयलेट बाथरूम पाहतो आणि त्यानुसार आपण काय करतो? आपलं घर शास्त्रानुसार योग्य दिशेत आहे का हे पाहतो. आता बऱ्याच वेळेला मी बघा एक प्रश्न विचारतो. आप आपली पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. म्हणजे पृथ्वी ह्या चालत्या बससारखी आहे. कारण बस चालते, पण बसमधले बसलेले व्यक्ती स्थिर असतात. पण या चालत्या बसमधून जर एखादा व्यक्ती उतरायला गेला तो पडतो. तर याच्या मागचा साधा सायन्स काय आहे? तर तिथं त्या व्यक्तीला गतीचा नियम लागू होतो. म्हणजे त्या बसची गती जर बस 100च्या स्पीडनं पळते, तर तो आतमध्ये जो स्थिर बसलेला माणूस आहे ना, त्याला सुद्धा नॅचरली 100ची स्पीड लागू झालेली असते आणि म्हणून चालत्या बसमधनं उतरायचा प्रयत्न केला तर पडतो. मग आपली पृथ्वी सुद्धा फिरते हो. मग ती फिरते. ती ज्या गतीमध्ये फिरते, त्याच गतीमध्ये आपण पण फिरतोय. पण ते आपल्याला जाणवत नाही कारण आपल्या पृथ्वीच्या फिरण्याची गती आणि आपली गती कशी आहे? समांतर आहे. मग आपली पृथ्वी जर स्वतःभोवती फिरते, तर आपल्या ज्या आपण दिशा घेतो, म्हणजे शास्त्रानुसार दिशांना महत्त्व देतो, त्या दिशा फिक्सच नाहीयेत. कुठे फिक्स आहेत? नाहीयेत. मग त्या दिशा फिक्स नाहीत. तरीसुद्धा आपण काय करतो? वास्तुशास्त्रामध्ये दिशांना महत्त्व देतो. कारण वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे एनर्जी. प्रत्येक दिशेमध्ये एनर्जीचा फ्लो असतो आणि ती एनर्जी, ती ऊर्जा विशिष्ट कार्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काय? ती ऊर्जा विशिष्ट कार्यासाठी महत्त्वाची आहे. आता मला बघा, मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, तुमच्या लगेच डोक्यात येईल. भर दुपारचं 12चं ऊन चांगलं असतं का त्रास देणारं असतं? त्रास देणारा. मग म्हणून आपण आपल्या घराला सेंटरमध्ये जर आपण तिथं वापरत असेल, म्हणजे ती जागा सेंटरची वापरत असेल, तर सेंटरमध्ये आपण त्याला ओपन करू का? किंवा आपण ते आता गाडी आहे, गाडीला काय असतं ते सनरूफ, सनरूफ करू का आपण तिथं? हं? नाही. नाही करणार. काय? नाही करणार. म्हणजे इथं फक्त तुम्हाला एक गोष्ट क्लिअर काय करायची, की प्रत्येक दिशेमध्ये एक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचा एक विशिष्ट कारणासाठी उपयोग आहे. मग आपण घर घेताना कशातून घेतो? दिशांच्या माध्यमातून घेतो. पण आपण प्रॅक्टिकली कधी विचारच करत नाही, की आपण दरवाजा, हॉल, किचन, देवघर त्या दिशेमध्ये का घेतो? आपल्याला काचं उत्तरच माहीत नसतं. मग आज आपण आजच्या या वेबिनारमध्ये काही गोष्टींचं आपण उत्तर समजून घेणार आहे, की आपण नॉर्मली वास्तुशास्त्रानुसार घर घेताना दरवाजा, हॉल, किचन वगैरे हे का बरं बघतो? तर आपण प्रॅक्टिकल समजून घेऊ. काय? प्रॅक्टिकल. आता किचन. किचन म्हटलं, की आता तुम्ही सगळेजण बघा वास्तूतले दर्दी माणसं आहात. म्हणजे वास्तुशास्त्र या विषयातले तुम्ही काय म्हणतात ना, आवड असलेले व्यक्ती आहात. कोणी प्रॅक्टिसमध्ये असेल. म्हणजे शास्त्राची काही ना काही प्रमाणामध्ये तुम्हाला काय आहे? आवड आहे, इंटरेस्ट आहे आणि म्हणून तुम्ही काय झालेलं आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माझ्याशी कनेक्ट झालेला आहे. मग किचन. मग किचन म्हणलं, की आपल्या डोक्यामध्ये कोणती दिशा येते योग्य किचनची दिशा? आग्नेय. 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 मग जर वास्तुशास्त्र सल्लागाराला जर विचारलं, म्हणजे तो सांगतो आग्नेयला किचन पाहिजे. मग म्हणजे वास्तुशास्त्र सल्लागाराला विचारतो आग्नेयला किचन पाहिजे. म्हणजे सांगतो सॉरी, सांगतो. आता आपल्या घरामध्ये जर एखादा असेल जरा काय म्हणतात ना, जसं कुंडलीमध्ये हर्षल ग्रह थोडासा विक्षिप्त आहे, तिरसट आहे. जर तसा असेल, तर तो विचारतो, "का हो आग्नेयलाच किचन का करायचं?" मग वास्तुशास्त्र सल्लागार सांगतो, "आग्नेयला अग्नीचं तत्व असतं." काय सांगतो?
अग्नीचं तत्व असतं आणि आग्नेयला किचन असेल तर आपल्या घरामध्ये पैशाचा फ्लो चांगला राहतो. बघा असं सांगितलं जातं. आता आजकाल हम्म. माणसाला गरजेचा काय? पैसाच आहे ना. मग त्याला वाटतं हम्म. बरोबर आहे, बरोबर आहे. आग्नेयमध्ये किचन असेल तर पैशाचा फ्लो चांगला राहतो. बघा काय त्याला तसं वाटतं. मग आपण काय करतो? घर घेताना किचन आग्नेयला येतंय का? काय? किचन आग्नेयला येतंय का? हे बघतो. आता तिथं हम्म. कधी-कधी काय होतं? आग्नेयला किचन बघतो. पण जे सिंक असतं आपलं काय म्हणतात त्याला? भांडी धुवायचं जे सिंक असतं ना, बेसिन, ते मग सिंक आपण सिंक ईशान्येत बघतो. का तर ईशान्य दिशेमध्ये जलतत्व आहे म्हणून. म्हणजे बेसिकली आपण ह्याच गोष्टी बघतो. मग किचन आग्नेयला बघतो. किचन आग्नेयेत असेल तर तिथं अग्नितत्व असतं. अग्नितत्व असेल तर पैशाचा फ्लो चांगला राहतो असं सांगितलं जातं. पण प्रॅक्टिकली ते खरं आहे का? किचनमध्ये आपण काय करतो? अन्न शिजवतो. जेवण जास्त झालेलं नसते. आपण बहुतेक तिथं अन्न शिजवतो. आता बघा, अन्न शिजवतो. अन्न शिजवून विकतो का खातो? खातो. खातो. बरं. का खातो बरं? नाही खाल्लं तर आपली शरीररूपी गाडी चालेल का? नाही, ऊर्जाच नाही मिळणार. ऊर्जाच नाही मिळणार. मग इथं पैशाचा आणि अग्नेतल्या किचनचा प्रॅक्टिकली काही संबंध आहे का? प्रॅक्टिकली नाही, नाही. डायरेक्ट संबंध नाही आहे. नाहीच आहे. प्रॅक्टिकल संबंधच नाही. कारण किचन हे स्वयंपाकासाठी बनवलेलं आहे. म्हणजे स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरामध्ये जो स्वयंपाक केला जाईल, तो आपल्या शरीराला ऊर्जा देईल. कारण नाही खाल्लं तर मी पण बडबड करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. लक्षात येतंय का? दरवाजा उघडा आहे आपण तिकडचा. करू शकत नाही. मग किचनमध्ये आपण जे स्वयंपाक करतो, तो आपल्या शरीराला ऊर्जा देतो. काय करतो? ऊर्जा देतो. मग किचन आग्नेयला असल्याचं खरं रिझन काय? प्रॅक्टिकल. बघा, ऊर्जा. आपली जे शरीर आहे, आपलं शरीर एका पेशीपासून बनलेलं आहे का हो? हम्म. नाही. अनेक पेशीपासून बनलेलं आहे. मग आपल्या प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला वेगवेगळी ऊर्जा गरजेची आहे. म्हणजेच वेगवेगळे पोषण द्रव्य गरजेचे आहेत. मग आपण जे अन्न-पाणी खातो, आपण जे अन्नपदार्थ खातो, त्याच्यामध्ये असतं काय हो? तर शरीराला पोषण देणारे पोषक तत्व, मूलद्रव्य असतात. आता हे जे पोषक तत्व त्या अन्नधान्यामध्ये असतात, पण हे अन्नधान्य आपण झाडाचं फळ तोडून आणतो, जमिनीतून गहू काढून आणतो, शेंगदाण्याच्या म्हणजे भुईमुगातून शेंगा काढून आणतो. मला सांगा हे ज्यावेळेला त्या झाडातून तोडून आणतो, त्यावेळेला त्या झाडाला आलेलं ते जे फळ आहे, त्या हम्म. फळाला जे झाडाची सप्लिमेंट मिळत असते म्हणून ते फळ ताजं असतं. ते ते तोडून बरोबर. आणल्यानंतर त्याची सप्लिमेंट कंटिन्यू राहते का बंद होते तिथं? बंद करायला लागतात. बंद होतंय. मग ते जे फळ आहे, ते जे धान्य आहे, ते तिथं काय होतं? त्याची जी क्वालिटी त्याच्यामध्ये राहते. मग त्या अन्नधान्याला घरात आणल्यानंतर जर पोषक वातावरण नाही मिळालं, तर ते अन्नधान्य लवकर काय होतं? खराब काय होतं. होतं? आणि खराब ते जर होतं. खराब झालं, तर आपल्याला त्याचा उपयोग होईल का? आपल्या शरीरामध्ये त्याची ऊर्जा मिळेल का? हम्म. आणि ऊर्जा नाही मिळाली, तर आपल्याला काम करायला एनर्जी येणार नाही. बरोबर आहे? हो, मग आता बरोबर. आग्नेयला किचन का? तर प्रॅक्टिकली काय होतं? आग्नेयमध्ये बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. उगवतो आणि हळू डोक्यावर जातो, वरती. आता आग्नेय दिशा ही पूर्व आणि दक्षिण ह्या 2 दिशांच्या मिलनातून तयार होते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही घर बांधता, म्हणजे त्याला 4 भिंतीमध्ये आणता ना, त्यावेळेला पूर्वेकडची ऊर्जा आणि दक्षिणेकडची ऊर्जा ही आग्नेय कोपऱ्यामध्ये तयार होते. पण ही ऊर्जा सूर्य डोक्यावर 12ला जर गेला, तर ही ऊर्जा 12च्या नंतर आग्नेयच्या दिशेला तेवढी मिळेल का? हं? नाही. 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 बरं 12 ते 3च्या दरम्यानचं ऊन स्ट्राँग असतं का हलकं असतं? खूप हलकं. स्ट्रॉंग. हलकं असतं. हे स्ट्रॉंग स्ट्रॉंग. असतं. स्ट्रॉंग असतं. स्ट्राँग असतं. तेच म्हटलं काय हां. स्ट्राँग असतं. आता मला सांगा, जर घरामध्ये स्ट्राँग ऊन येत असेल त्या किचनमध्ये, किचनमधले जे पदार्थ आहेत, हे लवकर खराब होतील का ताजे राहतील? ताजे राहतील. ताजे राहतील जास्त ऊन मिळाल्यावर. खराब होते.
खराब होते. आणि खराब झालं तर त्यातले पोषण द्रव्य आपल्या शरीराला उपयोगी आहेत का? नाहीये. मग आग्नेयात जर किचन असेल तर पूर्वेची आणि दक्षिणेची मिळून जी ऊर्जा मिळते 11-12 पर्यंतची, 12 नाहीच म्हणायचं, 11 पर्यंतची जी ऊर्जा मिळते, त्या सूर्याच्या किरणांमध्ये नॉर्मली कोवळेपणा आणि हवेमध्ये ड्रायनेस असतो. काय असतो? हवेमध्ये ड्रायनेस असतो आणि तो आपल्या किचनमध्ये जर आला, तो हलका कोवळा सूर्यप्रकाश आग्नेयेतला आणि हम्म. खेळती हवा आली, तर त्या किचनमध्ये असणारे जे पोषक द्रव्य आहेत, म्हणजे आपल्या अन्नपदार्थामधले पोषक द्रव्य आहेत, ते पोषक द्रव्य लवकर खराब होत नाहीत. कारण आपण आणलेले जे अन्नपदार्थ आहे, अन्नधान्य आहे, ते लगेच वापरत नाही. तर ते त्या किचनमध्ये जर ती नॉर्मली खेळती हवा आणि सूर्यप्रकाश आला, तर ते लवकर खराब होत नाही आणि आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि त्याचा व्यवस्थित वापर जर केला, तर आपल्या शरीराची गरज पूर्ण होते. शरीरामध्ये ऊर्जा मिळते आणि शरीराला ऊर्जा मिळाली, तर आपल्याला काम करायला ताकद मिळते. काय होते? ताकद मिळते. म्हणजे प्रॅक्टिकली आग्नेयला किचन का पाहिजे? तर सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा आणि खेळत्या हवेचा तिथं काय पाहिजे? प्रभाव पाहिजे. अहो साधं उदाहरण घ्या ना. आपण मेडिसिन जर आणली किंवा औषधं आणली, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं ना, की तुमची औषधं कुठे ठेवा? डार्क थोड्याशा प्लेस. थंड आणि काय म्हणतात ना, कोरड्या जागेत ठेवा. मग दक्षिणेला किचन आलं आणि दक्षिणेला जर सूर्याचा जास्त प्रकाश येत असेल, तर त्या किचनमधले अन्नपदार्थ लवकर खराब होतात. नैऋत्यामध्ये गेलं, तर नैऋत्यामध्ये तर अजून जास्त खराब होतात. कारण नैऋत्याला पश्चिमेची अस्ताची किरणं आणि दक्षिणेची तीव्र किरणं, ही दोन्ही किरणं एकत्रित मिळतात. मग तिथं अन्नपदार्थ तेवढे स्ट्रॉंगली राहत नाहीत. मग म्हणून शास्त्रानुसार आदर्श दिशा कुठली सांगितलेली आहे? तर आग्नेय दिशा. आता मला सांगा, हे अपार्टमेंटचं चित्र आहे. आता इथं मी दिशा दाखवलेल्या आहेत. ईस्ट, साउथ ईस्ट, नॉर्थ ईस्ट. आता हे जवळ-जवळ आपण मोजू. किती? भरपूर फ्लॅट आहेत. आता मला सांगा इथं नॉर्थ तुम्हाला दिशा दिसतायत का? हो. अपार्टमेंट नॉर्थ दिसते नॉर्थ. हो. आता इथं नॉर्थला बघा किचन दाखवलंय. दिसतंय इथं मी एरो दाखवतोय. किचन दिसलं? इथं? हं? नाही सर. हे नाही. पहा नॉर्थच्या बरोबर एक्झॅक्ट खाली बघा. हा. किचन हो, दिसतंय? दिसलं दिसलं. पूर्वेचं किचन आहे. बरोबर आहे? हो. आता मला सांगा त्या किचनच्या शेजारी बेडरूम आहे. राइट? हा. आता ते किचन म्हणजे त्या फ्लॅटच्या ह्याच्यानुसार आग्नेयला आहे. पण तिथं सूर्यप्रकाश, खेळती हवा येत असेल का? नाही, कशी येणार? मग ते नाही येणार. आग्नेयचं किचन आग्नेयेत वाटतं का तुम्हाला? हं? नाही. नाही, नाही. सेंटर नाही. बरं मी जे सांगितलं तो तिथं तेवढा परिणाम जाणवणार आहे का? नाही जाणवणार. मग नाही ना. इथं रचनेमध्ये आग्नेयेत जर किचन असेल, रचनेमध्ये, पण त्या अपार्टमेंटच्या नॉर्थच्या म्हणजे नॉर्थला, उत्तरेला जर त्या फ्लॅटमध्ये नुसतं रचनेत आग्नेयेत किचन दिसतंय, तर ते आग्नेयचं किचन खरं आहे का हो? हं? नाही हो. नाही. आणि तिथं थंड वातावरण मिळालं, तर बॅक्टेरिया तयार होतील का नाही? हो. मग त्या आग्नेयेतल्या किचनला नुसतं रचनेत शास्त्रानुसार महत्त्व देऊन चालेल का? नाही. मग आजकाल वास्तुशास्त्रात तेच होतंय. आग्नेयलाच किचन पाहिजे बरं का. पण मित्रांनो, साधा विचार करा हो. आज लोकसंख्या वाढली, लोकांना राहायला जागा नाही. मग अशा वेळेला फ्लॅट सिस्टममध्ये घर घ्यावंच लागतंय. आज जर पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर अशा मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये गेला आणि प्राईम लोकेशनला जर फ्लॅट घ्यायला गेला ना, कोटीच्या घरामध्ये फ्लॅट असतो. मग हो. अशा वेळेला आपण काय करतो? रचनेचं शास्त्र वापरतो. जे रचनेचं शास्त्र बऱ्याच वेळेला फेल जातं. काय होतं? बऱ्याच वेळेला फेल जातं. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, किचनचा प्रॅक्टिकली काय वापर आहे?